करायला कोरोनाचा लॉकडाऊन लागल्यापासून घरूनच काम करतोय. ह्या कळंबोली सर्कलचा प्रॉब्लेमच आहे. एम जी एमवरून येणारे ऑटोज नेहमी ऑपोजिट साईडनेच येतात. ते हायनेस गेली आपल्या गाडीची सिबलिंग. वजन कमी करा, वाढवा. ही मॉक करतोय का मला? यांना कसं माहिती माझं वजन वाढलंय? जी वॅगन तेव्हा तिकडं. लेट्स गो ऑफ रोडिंग. Hello everyone and welcome back to another motor vlog of Weekend Wala Wanderer. तर आता मी चाललो आहे ऑफिसला, जे काही कंपल्सरी नाही. सध्या तर माझं वर्क फ्रॉम होमच चालू आहे, पण तरी ऑफिसला जस्ट टाईमपास करायला, म्हणजे घरून बोर होतं काम करायला. कोरोनाचा लॉकडाऊन लागल्यापासून घरूनच काम करतोय, त्यामुळे थोडंसं बोर झालं म्हणून ऑफिसला चाललो आहे. ह्या कळंबोली सर्कलचा प्रॉब्लेमच आहे. एम जी एमवरून येणारे ऑटोज नेहमी ऑपोजिट साईडनेच येतात, पण यांना पोलीसवाले काय बोलत नाहीत, जाऊन देतात. लोकल आहे. हे बघा, अजून एक दोन. म्हणजे काय करायचं, म्हणजे कसं जायचं बाकीच्यांनी? चलो, जे आहे ते आहे. ट्रॅफिक तर मजबूत लागणार आहे आज, म्हणजे हा पीक टाईम आहे ऑफिस जाणाऱ्या लोकांसाठी, त्यामुळे ॲज युजल खारघर टोल नाकाच्या अलीकडे ट्रॅफिक लागलंय. एव्हरीडे प्रॉब्लेम. हायनेस गेली आपल्या गाडीची सिबलिंग. गाड्या आहेत भरपूर, बट असं काही जाम नाही लागलंय. स्लोली मुव्हिंग आहे. जाऊ आपण इझिली इथून. इकडं हा सीन आहे. लेफ्टला बघितलं तर लेफ्ट साईडनं बाईक जायला आहे, बट तिकडून राईटचा लेन मोकळे असल्यामुळे लोक तिथून पण बाईक टाकतात. आपण काय करूया? लेफ्टला तर जाम दिसतोय मजबूत, आपण पण राईटनेच टाकूया. चला. बाबा फुल गमच्या विमच्या घालून बाईक चालवत आहेत. मानलं पाहिजे बाई. भटजी वाटतंय, भटजी सकाळ सकाळी कुठेतरी चाललंय, लग्न विग्न लावायला चाललं वाटतं. भटजी बाय. मी ना नेहमी ऑफिस जाताना मी अशी काय ना काहीतरी बडबड करतच जात असतो, काय बोर व्हायला नको म्हणून एकटाच. पण आता कॅमेरा लावला आणि शूट करतोय ना, तर काय बोलू काय नको बोलू असं होतंय मला. म्हणजे तेव्हा कसं अनफिल्टर्ड असतं, कोण पण बाजूने गेला आलं ते कमेंट पास होते आपली. आता कसं माहिती आहे मला की मी हा यूट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ, त्यामुळे ॲज यू ऑल नो जास्त काय बोलू नाही शकत. का बोलू शकतो? नाही, यूट्यूबच्या गाईडलाईन्स स्ट्रिक्ट आहेत खूप. ऐक, ट्रॅफिक बघा पुढे, बेलापूरचं ट्रॅफिक. आपण लेफ्टने जाऊ पुढे.
अरे बाबा, कसलं ट्रॅफिक आहे पुढे. सकाळ सकाळ सगळेच ऑफिसला झालेत का? ईव्ही गाडी, ईव्ही गाडी. रिवोल्ट. हे भारी चालवतोय, बसला बघा कसं एकदम प्रो रायडर. लेट होणार आहे वाटतं आज. हे दोन XUV चालल्यात. 700 AX5 AX7 मॉडेल. हे काय लिहिलंय, वजन कमी करा वाढवा. ही मॉक करतोय का मला? यांना कसं माहिती माझं वजन वाढलंय? काय सीन आहे? मला तुर्ब्यावरून जायचं आहे, त्यामुळे मी राईट साईडला ठेवलंय थोडीशी गाडी. ऐका, चलो. झालं, ट्रॅफिक संपलं. मला वाटतं आता तुर्बेलाच फक्त थोडंसं लागेल, त्यानंतर आय डोंट थिंक सो सिग्नलच लागतील. हे काय लावतात खाली असं हे काळं? ते नजर लागू नये म्हणून असतं का? ते भावली बिवलीचा ट्रेंड गेला का? कारण का असं तर मी फक्त ह्याला बघितलं, ट्रक्सला बघितलंय का अर्टिगावाला लावून फिरतात आता असं. हो हो. हे APMCचे ट्रक्स यांच्यामुळे झाले जाऊ. दादा जाऊ दे मला. ओके, थँक्यू. लेट्स गो. परत लेट्स गो. चलो चले. इथून माझं ऑफिस काय 5 मिनिटावर तिथे. एवढा काय टाइम लागणार नाही मला. अनलेस सिग्नलच्या तिथे जाम आहे, कारण पुढे काम चालू आहे रोडचं सानपाडा स्टेशनला.
लेफ्टचा सिग्नल ऑन असतो नेहमी. यस. एफ झी पण मस्त बाईक आहे. त्या बजेटमध्ये, त्या रेंजमध्ये वन ऑफ द बेस्ट बाईक वाटते मला एफ झी. नेकेड, एवढी भारी हिस्ट्री आहे तिची. यामाहाचं इंजिन, पॉवर, एकदम लाईट वेट आहे. अराउंड लाईक 140-145 kgच्या अराउंड वेट आहे. ब्रॉड टायर्स, बेटर स्टेबिलिटी. हवा बाईक. आपले इंडियन विंड डिझेल आहेत, ड्रिप विप मारतात. हां, तर कुठे होतं? हां, एफ झी नवीन आता 2025ची लॉन्च होणार आहे. ती अजून एकदम अशी बोल्ड आणि मस्क्युलर लुकमध्ये येते. ही तर ओल्ड मॉडेल, ही आय गेस सेकंड जनरेशन आहे. आता गेली ती थर्ड आली. आता एफ झी V4 आली, आय गेस 4th gen पण आली. ही 5th gen आहे, आता लॉन्च होईल ती. हो, सिग्नल सुटलं. आज लक अपने साथ है भाई. मी एक काम करतोय बघा, इथं काम चालू आहे ना, पुढून सगळं जामच. आपण गॅपमधून टाकू. टू 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 डू टू 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 डू टू 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 डू टू डू 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 टू 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 डू. यस, शॉर्टकट, छोटा शॉर्टकट. चला, आलो ऑफिसला. मामा आता परत विचारतील. जाऊ ना. 2601. मामाला लक्षात झालं आता, नेहमीच आहे. खूप वेळ झाला येतं ना. इथे लावू, तिकडे पुढे लावू का गॅपमध्ये त्या? हां, इथं कसं लावलं की काढायला बरी पडते. हो, इट्स ऑलमोस्ट 7 नाव आणि ऑफिस टाईम संपलाय. खूप ट्रॅफिक आहे असं कळालं आज. त्यामुळे बघू, जाताना ज्या रोडने आलो त्या रोडने तर नाही रिटर्न जाणार आहे. वी विल गो फ्रॉम पाम बीच रोड. खूप ट्रॅफिक आहे. रिझन ना माहिती, पण मग अशी निघायच्या त्या मॅप पण चेक केला निघायच्या आधी. तो बेलापूरपर्यंत तर पूर्ण रेड लाईन दाखवत होती. अँड पाम बीचने पण जो बेलापूरला रोड कनेक्ट होतो, पाम बीच जिकडं संपतो, तिथे पण रेड लाईनच दाखवत होती. काय माहिती, मे बी ऑफ कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टचा लास्ट डे म्हणून गर्दी असेल. रिटर्निंग ट्रॅफिक, नो आयडिया. चलो. चला, आपल्याला फर्स्ट सिग्नल लागला आहे. ह्याच्या पुढे अजून एक सिग्नल आहे.
खूप मोठा सिग्नल आहे. चला, गाडी आता बंद करूया, थोड्या वेळ रेस्ट. खूप सारा गाड्यांचा आवाज आहे, हॉर्नचा आवाज आहे. तर माहिती नाही माझा आवाज नीट येतोय का नाही, पण ठीक आहे. ही आता जी पुढे उभी आहे हंटर, मस्त गाडी वाटते. सेम आपली गाडी आणि ती गाडी आय गेस सेम सेगमेंटची आहे. लुक वाईज पण चांगली आहे, बट नाही, रॉयल एनफिल्ड पर्सनली मला नाही आवडत. नाहीतर मग घेताना मी क्लासिक 350s घेतली असती इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर होंडा. तर त्याच्या मागे खूप रिझन आहेत. लाईक फर्स्ट रिझन इज होंडाचं इंजिन, अँड दॅट कॅन बी द लास्ट रिझन ॲज वेल. एवढं स्मूथ इंजिन आहे, लाईक नो व्हायब्रेशन, नथिंग. अँड ब्रेकिंग पण मला रॉयल एनफिल्डपेक्षा बेटर वाटली. अँड ह्याच्या रॉयल एनफिल्डपेक्षा टॉक पण जास्त आहे, पॉवर पण थोडी जास्त आहे, आणि वेट ऑलमोस्ट लाईक 15 kgs कमी वेट आहे. दॅट्स वाय. खूप ट्रॅफिक आहे यार, खूप ट्रॅफिक आहे. सिग्नल तर सुटला आहे, लवकर लवकर निघाले पाहिजे हे लोक. चल चल. मला जागा दे. हां बस. येस, सो फायनली थोडा मोकळा रोड लागला. रिटर्न चाललोय म्हणजे वाशी साईडला, तिथून पाम बीच रोड पकडेल आणि मग बघू, आरामात जाईल. टू 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 टू. ट्रॅफिक आहे पाम बीचला पण. काय करायचं? चलो, वी हॅव चेंज्ड आवर प्लॅन. विल गो टू सानपडा. पाम बीचला पण खूप गर्दी आहे. ऐक ग, हा चेपला सियाजवाला पुढचा. कोण ठोकाय रे तेरे को सायकल? सुझुकी. हो, ही कोणती इलेक्ट्रिक 2 व्हीलर आहे? रिवोल्टच आहे का? हां, वेगळी वाटते जरा. लुक्स लिटिल स्पोर्टी. ओय 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 ओय, MH06 इधर का नहीं लग रहा है ये. ऑर्डर केलं तर या झोमॅटोवाले गर्दीमध्ये तर अडकून जातील. आउट ऑफ सिटी ऑर्डर केलं तर. जी वॅगन, जी वॅगन, तेव्हा तिकडं हे बघ, जी वॅगन. बोलेरो गॉन. G350 abroad for studies and returned as G-Wagon. कॅरिमिनाटीचा व्हिडिओ आठवला. त्याला विचारतात कोणती गाडी आहे तुझ्याकडे, तो बोलतो G-Wagon-R. लेट्स गो ऑफ रोडिंग, लेट्स गो ऑफ रोडिंग. लेट्स गो ऑफ रोडिंग माय बॉय.
लेट्स गो. कैसा लगा ऑफ रोडिंग भाई? अपना टायर मल्टीपर्पज है, नहीं सरकता. थँक्यू एक्सपल्स आयडिया दिल्याबद्दल. मला वाटतं आता काय जास्त नाही, आम्ही वेट करणार आहोत ट्रॅफिक कमी व्हायचा. त्यामुळे मोठं व्लॉग तर बंदच करावं लागेल. नेव्हर माइंड. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? लेट मी नो इन द कमेंट्स. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक, कमेंट, शेअर करा, फीडबॅक द्या. सी यू इन another vlog. Till then, bye bye, take care.